गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचं विसर्जन करण्यात आलं. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोल ताशांच्या गजरात श्री अंबेमातेचा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले 9 दिवस करण्यात आलं होतं. 9 दिवस देवीची विधिवत सेवा केल्यानंतर काल या ठिकाणी देवीची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, खासदार नरेश मस्के यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते. भव्य दिव्य अशी देवीची विसर्जन मिरवणूक कोपरी परिसरातून विसर्जन घाटाकडे रवाना झाली. कमी करा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणूक जांभळी नाका येथून बाजारपेठ गडकरी रंगायतन मार्गे अहिल्यादेवी होळकर घाट येथे देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या विसर्जन मिरवणुकीत लेझिम पथक तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथक, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे, वाडा मुखाडा येथून आलेले आदिवासी तारपाधारी नृत्यकार असे अनेक परंपरागत नृत्य या मिरवणुकीमध्ये ठाणेकरांना पाहावयास मिळाले. मिरवणुकीची जय्यत अशी तयारी यावेळी करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीमध्ये ठाणेकर नागरिकांनीही सहभाग नोंदविला. या विसर्जन मिरवणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या भक्तिभावाने देवीची विसर्जन मिरवणूक येथे संपन्न झाली. क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महानगरपालिकेचा राज्यात 4था क्रमांक आहे.
ठाणे शहर 100% क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समिती निहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी, यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर 4थ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केलं होतं. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश विरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, क्षयरोग तज्ज्ञ व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी येथे उपस्थित होते. करुणा चौधरी, वर्षा धीवर सर्वोत्कृष्ट परिचारिका, वर्षा धीवर. ज्योत्स्ना काकड, सर्वोत्कृष्ट परिचारिका. सौभाग्यवती स्नेहल खामकर, या देखील सर्वोत्कृष्ट प्रसाविका. सौभाग्यवती मंगल कडलर, सर्वोत्कृष्ट प्रसाविका. ज्योति सिंह, संगीता पाटील, सर्वोत्कृष्ट आशा वर्कर क्षयरोग विभाग. सौभाग्यवती पूनम कुंभार, उल्ले, सर्वोत्कृष्ट आशा वर्कर क्षयरोग विभाग. क्षयरोग निर्मूलनाकरता आमचे सर्व डॉक्टर्स माननीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रसाद पाटील आणि पूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत करत असते, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असते आणि देशामध्ये क्षयरोग निर्मूलनामध्ये आमची महानगरपालिका 4थ्या स्तरावर आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या सर्व संस्था असतील, कर्मचारी असतील, त्यांचा सत्कार या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आला होता. त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानण्याकरता मी आज या ठिकाणी उपस्थित होतो. मी आव्हान एवढंच करेल की कायदे कानून या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहेत, परंतु माझ्यासमोर जर एखादा थुंकत असेल आणि मी जर त्याला टोकला किंवा त्याला त्याची चूक जर त्याची जाणीव करून दिली तर नक्कीच हे प्रमाण कमी होईल. रस्त्यावरती लोक थुंकत असतात आपल्यासमोर, आपण फक्त मनातल्या मनात त्याला शिवी देतो आणि पुढे जातो, तर त्यापेक्षा त्याला जर टोकलं आपण हे चुकीचं करतोयस आणि हे जर लोकांनी ज्यावेळी करतील त्याचवेळी हे सर्व गोष्टी कमी होतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष संतोष साटम यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री आणि आज सकाळपासून शुभेच्छा देण्याकरिता शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून 3 हात नाका ब्रिजखाली ठाणे महानगरपालिकेच्या सिग्नल शाळेत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचं वाटप, खाऊ आणि मुलांसोबत केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना खेळण्यासाठी कॅरम बोर्डही भेट देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक उत्सव मूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम, उपाध्यक्ष व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, ओवळा माजीवाडा युवक कार्याध्यक्ष अनिकेत कलमाने, ठाणे उपाध्यक्ष निखिल त्रिवेदी, आकांक्षा साटम, अक्षय गोरेगावकर, कुलकर्णी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सिग्नल शाळेचे भटू सावंत तसेच शिक्षक वर्ग, विद्यार्थी हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व शुभेच्छकांचे संतोष साटम यांनी यावेळी आभार देखील मानले. थांबा, एक असं देताना फोटो काढ, इकडे बघा ना, देताना एक फोटो एक लागला सर, असं देताना एक फोटो इकडे बघा.
समोर बघा एक एक देताना इकडे बघा. साठमचं हो मॅडम, तुम्ही उभ्या राहिलात तिथे. उभे राहा ना. साठम सर इकडे बघा. थांबा हा एक मिनिट. समोर असं हे करतात ना पाठ ठेवलं. वर्षीप्रमाणे आपण वाढदिवस साजरा करतो. पहिला आपण वाढदिवस आपण 133 नंबर पवारनगरला करायचो, पण ती शाळा अचानक बंद झाली. तिकडे काहीतरी हॉस्टेल येते आहे असं समजलं. पण ठाण्यामध्ये अशा बऱ्याच शाळा आहेत की त्या बंद व्हायच्या स्थितीमध्ये आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या बऱ्याच शाळेत अशा आहेत. नौपाड्याची असेल, गोखले रोडची असेल, तुमची दगडी शाळा असेल, आता 133 नंबर पवारनगरची असेल, ह्या सगळ्या बंद होत आहेत. गरीब मुलांना शिक्षणाचा अभाव निर्माण झाला आता. तर ह्यावर सरकारने आणि शासनाने काहीतरी याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. आता तशीच ही आता सिग्नल शाळा आहे. सिग्नल शाळा एवढी सुंदर बांधलेली आहे आणि एवढी चांगले मेहनत ही लोकं घेत आहेत. इथले सर असतील, सगळे स्टाफ असेल, एवढी सुंदर इथे शिक्षण मिळतं आहे. बघा तुम्ही ब्रिज खाली उभे आपण, एवढ्या गरमीमध्ये पण मुलं शिकत आहेत, कंटेनरमध्ये मुलं शिकत आहेत. ह्याचा अर्थ शिक्षणाची ओढ मुलांना आहे, पण आपण त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही. ह्यासाठी महापालिकेने पावलं उचलली पाहिजे, हे मला प्रत्येक हे चांगलं वाटतं. दुसरी गोष्ट, शाळा बंद, तुम्ही अनधिकृत शाळा आहेत. मला वाटतं ठाणे शहराच्या हद्दीमध्ये 48 अनधिकृत शाळा आहेत. त्यांना महापालिका वारंवार नोटीस देते, ताबडतोब खाली करा म्हणून सांगते. असं न करता काहीतरी एक ठोस पाऊल उचललं पाहिजे. त्या शाळेंना तुम्ही काहीतरी अनुदान दिलं पाहिजे किंवा एक वेगळं पर्यायी त्यांना दिलं पाहिजे. उद्या समजा त्या अनधिकृत शाळेमध्ये मुलं जर शिकत आहेत, उद्या 10वीला गेल्यानंतर त्यांना मोठा प्रश्न निर्माण होतो की कारण त्या एडेड नसल्यामुळे ते बसू शकत नाही कुठल्याही शाळेला परीक्षेला, तेव्हा अचानक त्यांना दुसऱ्या शाळेतून बसावं लागतं. ही सगळ्या प्रश्नचिन्ह मोठी प्रश्नचिन्ह आहे. शाळा ही अशी गोष्ट आहे की ही शिक्षणाचा तुम्हाला पहिला पाया आहे, त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता. लक्षात घ्या, तर तोच पाया जर आपला कमकुवत असेल तर आपली पिढी पुढची ही मला वाटत नाही कठीण परिस्थिती निर्माण होईल. तर ठाण्यामध्ये प्रशासनाला, आयुक्तांना माझी निवेदन आहे किंवा विनंती आहे की यासाठी चांगली पावलं उचला आणि अशा शाळेंना ही सिग्नल शाळा प्रत्येक एरियामध्ये चालू करा असं मला वाटतं. या तरी मी सांगेन. धन्यवाद. मला पहिले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साटम साहेब सालाबादप्रमाणे वाढदिवस त्यांचा महापालिका शाळेमध्ये साजरा करतात. आज त्या सिग्नल शाळेत इथे आलेत आणि त्या माध्यमातून त्यांनी हा जो सेलिब्रेट केला आहे वाढदिवस त्यांचा, अतिशय म्हणजे त्यांची स्तुती करण्यासारखंच आहे का असे कोण वाढदिवस साजरे करत नाही. आणि संतोष साटम यांनी हा वाढदिवस साजरा केला आहे. लहान मुलांना पुस्तकं, वह्या, पेन्सिली, त्यांना केक भरवला आहे. ही मोठी देण आहे त्यांना आणि असेच तुम्ही सेलिब्रेट करत जा वाढदिवस साहेब. आता हा कॅरम बोर्ड आणला आहे. महापालिकेची शाळा आपल्या ब्रिज खाली भरते, पण तरी पण साटम साहेब त्यांची काळजी घेऊन त्यांनी कॅरम बोर्ड त्यांच्यासाठी खास आणलेला आहे. आणि व्यापारी संघटनेच्या वतीने साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच वाढदिवस साजरा करत जा. धन्यवाद साहेब. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मानकोली MBR येथे मुख्य जलवाहिनीस गळती होत असून गळती बंद करणं आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडनित करण्यासाठी बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाण्याचं नियोजन थांबवण्यात आलेलं आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा व स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा 12 तासाचा शटडाऊन घेऊन तातडीचं काम हाती घेणार आहेत. परिणामी बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग इत्यादी भागामध्ये 12 तासांसाठी पाणी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन करण्यात येत आहे.